आलो 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 जय जय हॅलो 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 तिकडे सरका पावल्या खेळायला पावल्यावाल्यांना जागा द्या वा थोडे खाली वा पुढे वा पुढे वा पुढे वा पुढे वा तुम्ही पावल्यावाल्यांना जागा द्या बराच आवाज केला निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सारसाक तत्वत हरिराम कृष्ण हरी
पाहता लोचनी सुख झाले व सजनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल माधव परवा रूप पाहता लोचनी सुख झाले व सजनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा बोलू नका बोलू नका बोलू नका सरका पुढे सरका देव वसे चित्ती त्याची घडावे संगती त्याची घडावे संगती त्याची घडावे संगती हा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवा विवासना देवा पुरवा विवासना ऐसे आवडते मना देवा पुरवा विवासना देवा हरिजना सवे रेडी नवो अंग संग तुटी नवो अंग संग तुटी नवो अंग संग हरि जना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवा विवासना देवा ऐसे आवडते मना देवा पुरवा विवासना देवा पुरवा विवासना तुका म्हणे जिने भले संत संकष्टने भले संत संकष्ट तुका म्हणे जिने भले संत संकष्टने भले संत ऐसे आवडते मना ऐसे आवडते
करूया मस्तपैकी बहुत बढ़िया आलेले भाविक मंडळी टाळी वाजूया जय हो टाळकरी मंडळी बहुत बढ़िया मृदंग सेवक अरे वा हरी जय जय हरी जय हरी जय हरी जय हरी देव वसे चित्ती देव वसेचे 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 देव वसे देव वसेचे देव वसे चित्ती देव वसेचे देव वसे चित्ते देव वसेचे देव वसे देव वसे त्यांचे घडावे संगती त्यांची घडावी संगती त्यांची घडावी संगती त्यांची घडावी संगती त्यांचे घडावी संगती त्यांची घडावी संगती संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना त्याची घडावी संगती 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 होय होय ऐसे देवा पूर्वा वासना देवा पूर्वा वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी देवा पुरवावी वासना
देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा 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 पुरवावी वासना वासना देवा पुरवावी टाळी वाजवा मायबाप भजन करा विठ्ठल विठ्ठल लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखीना विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोळा स्वर्गीया विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदान ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज जय, श्री संत श्याम महाराज की जय, अगस्ती मुनि महाराज की जय, शंभदेव भगवान की जय, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, वटमा देवी माता की जय. थोडा स्वराचा आवाज कमी. एक पॉइंट द्या स्वराचा, एक पॉइंट बस. छान. देव वसे चित्ती, एक पॉइंट वेको ठेवा मला. त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, हरिजना सवे भेटी, नभो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. तुका म्हणे जिने, ट्रबल थोडी कमी करा. तुका म्हणे जिने बले संत संगष्टनी, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. विठ्ठला विठ्ठला विठाला चित्ती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पाया, दंडवत तुझे पाया.
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां मातात्मजं वानरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख मारुती नंदन, हे दुःख मारुती नंदन, सुनला मेरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा जया पूजली आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागितीय दिव्य लोकास नेली सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आता हृदय ही आपुली चौपाळून यावली वरी बैसव पावले श्री गुरूंचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा प्रभावी वासना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना माथोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी श्रोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा सोनू शिखर थोडा स्वराचा आवाज एक पॉईंट फक्त कमी मोबाईलद्वारे फार चरणाचा नाही थोडा थोडा जास्त एक पॉईंट द्या फक्त मोबाईलद्वारे द्या वाटलंच म्हणजे हा द्या स्वराचा एक पॉईंट फक्त एकदम गोड बस जास्त झालं करा बस छान करा अजून थोडंसं कमी करा कमी अजून हां छान गोड फार चरणाचा नाही मग चार चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल काय निरूप आजच्या अभंगाच्या द्वारे ऐकूया तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं इकडे दादव कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे मग कीर्तन किती पवित्र असावं किती गोड असावं ऐकता का
कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गड्या दादाव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गड्या दादाव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. सोनोशीकर कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती, गोंधळा येयो जगदंबे हे जगदंबे, मूळ पीठ तू आंबे. आता सोनोशीकर म्हणशील बाबा अरे तुला कीर्तनाला आलं तू तर गोंधळ सुरू केला. आता आपल्याला गोंधळ नावाचं प्रकरण माहीत नाही असा माणूस नाही, पण आता गोंधळात गोंधळ झाला बरं का दादा. पूर्वी गोंधळच होता. माफी मागून बोलतो, पण सावधान, ही देवाची गादी आहे, तिथून अनादर नको घडायला. गोंधळ कोणचा असो जाऊ द्या, तो गोंधळ नाही ऐकायचा आपल्याला, संतांचा गोंधळ ऐकायचा आपल्याला. महाराज म्हणतात सोनोशीकर आम्ही सुद्धा गोंधळ केला, ऐकायचं का संतांचा गोंधळ? आज नवरात्र, उद्या काल आहे आपल्याला, उद्या गोड रामायणाचार्य चोले महाराजांचा काला ऐकायला मिळणार आहे. मला तो परिसरात पहिल्यांदाच येणार आहे बरं का महाराज, मस्त बाकी छान. वा खूप गोड आवाज आहे उद्याच्या महाराजांचा, लय गोड, माझ्यापेक्षा लय गोड आवाज आहे. वयस्कर व्यक्ती पण लय पहाडी आवाजातल्या गवळणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे बरं का. ऐका ना, ऐका ना. महाराज म्हणतात आम्ही सुद्धा गोंधळ केला, ऐकायचा संतांचा गोंधळ. मी का तुम्हाला हे असं दुसरं काही म्हणणार नाही. नटू न तटू नो उभी राही बांधावरी ग, माझी आंबाची नजर शिंगाड्या बोकड्यावरी, ते काय ऐकायला नाही मिळणार. तुम्हाला गोंधळ ऐकायचं तर संत चांगला गोंधळ ऐकायचा, संतांचं प्रमाण घेऊन गोंधळ ऐकायचं मस्त पैकी. ऐकता का? ऐका ना. महाराज म्हणतात आम्ही गोंधळ केला, पण आमच्या गोंधळाच्या दोन वाऱ्या. आषाढ करत की तुझ्या गोंधळाची दाट हो, कुंडली कधी वटा शोभ वाळवंटी हो, एका जनार्दनी अंबा उभी करते मोठी कटी, एका जनार्दनी अंबा उभी करते मोठी कटी. उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णाबाई मावली. तो आवाज खर्च करण्यापेक्षा मस्त प्रमाण म्हणायचं, जय हो म्हणल्यापेक्षा ते थोडं वेगळं वाटतं मस्त बरं. बरं हे चालू आहे त्याच्यामुळं सगळे नियम आहे बरं का आपल्याला. गोड मस्त बाकी छान आवाज आहे, टाळी वाजा त्या लेकरं करता येतं. आपलं घरातलं लेकरू आहे बरं का, म्हणून समजून सांगितलं पाहिजे लेकराला कधी तर. आणि मी कोणाचा आनंद अपमान करणारा महाराज नाही, मी सन्मान करणारा महाराज आहे. पण उद्या भविष्य महाराष्ट्र गाजवायचं आहे, आपल्या लेकराला आपण सांगितलं पाहिजे, चांगलं सांगितलं पाहिजे. ऐकता का? महाराज म्हणतात आम्ही गोंधळ केला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, एका जनार्दनी आंबा उभी करटे ओणी कटी हो. कोण आंबा आहे ती? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून, ती आंबा आहे बरं का. तिच्या समोर गोंधळ केला महाराज म्हणतात आम्ही. पण ऐका ना, ती काही आत्ताची नाही बरं का. आम्ही जिच्या समोर गोंधळ केला, महाराज म्हणतात ती अनादी असणारं तत्व आहे. कसं आहे ते? अनादी असणारं तत्व आहे. फक्त ते अनादी असणारं तत्व आम्ही आमच्या गोंधळा करता अशा अनादी असणाऱ्या तत्वाला आम्ही प्रगट केलं. कशा करता? आनंद करता. ऐका, महाराज म्हणतात हे अनादि निर्गुण प्रगटली पावनी, अनादि निर्गुण प्रगटली पावनी, अनादि निर्गुण प्रगटली पावनी.
अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दाला त्रिविध तापाची करावया जाडणी भक्ता लागी तो पावशी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागीन विठ्ठला विठ्ठल. असा या वटमादेवीच्या सानिध्यामध्ये आज कितवा दिवस आहे आपला? 9वा दिवस आहे. आज 9व्या गोंधळाची जागराची रात्र आहे बरं का. मस्त बाकीच्या वा वा वा. काय म्हणशील बाबा अजून गोंधळच चावळतो का रे तू? अरे आपला सप्ताह चालू आहे ना रे बाबा. बरं आपण या उत्सवाकरता हे काय टाकलं? हा मंडप आहे बरोबर. हा जेने दिला असेल त्यांच्याकरता टाळी वाजवा एकदा मस्त पैकी. बर ऐका आता. महाराज म्हणतात आपण जसा मंडप टाकला हा किती बाय कितीचा आहे मला नाही माहिती तुम्हाला नाही माहिती. जे ना काम गेलेले त्यांना माहिती. महाराज म्हणतात आम्ही सुद्धा मंडप टाकला. कुठं? पण आमचा मंडप ऐकायचा. हे पुढं चाललं आता काय संतांच्या. महाराज म्हणतात आम्ही सुद्धा मंडप टाकला. ऐकायचा का संतांचा मंडप? महाराज म्हणतात स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप बांधिला. चारी वेदाचा फुलवरा बांधिला. शास्त्र पुराण अंगवाद तुझा गोंधळ मांडला. शास्त्र पुराण आज त्या देवी समोरच मागणं मागायचे आपल्याला देवी कळली आता. वटमादेवी म्हणजे परमात्म्याकडं तुकाराम महाराज मागणं करतात तेच मागणं आपल्याला. जसं पंढरपुरामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप गातीला हो. चारी वेदाचा फुलवरा बांधिला. शास्त्र पुराणे अनुवाद तुझा गोंधळ मांडिला हो. उदो बोला. अशी जी देवी ती कोणी करून आम्हाला ठाऊक करून दिली माहीत करून दिली. कुळीचे कुळदेवी तुकाराम महाराज म्हणतात केली ठावे संतांनी. अशा देवी समोर मागणं घालायचंय. देवी वटमा देवीला सांगूया देवी या सप्ताहाचं नियोजन काही 2-3 दिवसातच झालं. ज्याच्या कळल त्याला कळल. पण पुढल्या वर्षी आम्ही 6 महिन्यापासूनच तयारी करू म्हणा बरं का. मस्त बाकी सप्ताहाची तयारी का करायची? 2 दिवसावर सप्ताह आला तरी तुमचं नियोजन झालेलं नव्हतं बरं का सोनू शिखर. मला माहिती, मला सगळं कळत. हा तुम्हाला कुठं दरी जायची गरज नाही. मी बरोबर सांगेल तुम्हाला. 2 दिवस अगोदर 11:30 फोन आला आमच्या नवनाथ बाबाचा. बाबा तेवढी तारीख टिपून घ्या पुढल्या वर्षीची. पण ऐक देवीचा उत्सव आहे का माहिती आहे का? देवीनं आपल्याला वाचवलं म्हणून पुढच्या वर्षाचा उत्सव जोरात करायचा आपण मस्त. कोरोनाच्या काळात लय श्रीमंत माणसं निघून गेली सोनू शिखर. मग आता देवानं ठेवला आपल्याला कशाला? बेड्या आणायला. अशा भंगार कार्याकरता ठेवलं का मिश्री आणायला? देवे दिला देह भजन गोमता. देवे दिला देह भजन गोमता.
चाल लक्षात आली की तुमच्या? उडजा काले कावात, हा बस दिलाय बर का देवाने. औट हात का मानव दिया भगवान ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना कोया की भजमन नारायण. वा वेदांत महाराज टाळी वाजव त्याच्याकडे. अरे औट हात का मानव देह भगवानने तुझे दिया, दिलाय देवानं, ठेवलंय देवानं वटमा देवीच्या उत्सव करता ठेवलंय बरं का. बरवे झाले आजीवरी सांगा वटमा देवीला, नाही पडलो मृत्यूची आहारी, वाचून आलो येतवरी उरले ते हारी तुम्हा समर्पण. देवी नव एवढ्या बरवे झाली आजीवरी, नाही पडलो कोरोनाची आहारी, असं सांगा ना. मग देवीचा उत्सव किती गोड मस्त बघ, छान. वा किती पाहो, किती गोड लाइटिंग आहे, किती गोड मंडप, किती गोड साऊंड आहे. वा जसा एखादा बाप ऐकता ना सोनूशिकर, लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात करतो ना, तसं तुम्ही केलेला देवीचा उत्सव आहे बरं का. वा खूप छान, खूप छान. वा खूप गोड आहे. बरं हे जंगल में मंगल वातावरण आहे. बरं चला मग आता काय मागणं करायचं देवाकडं. खरं तर महाराज म्हणतात आमचा पहिला नेहमी आम्ही मागत नाही, काही मागणे ही अमानुचित, पण काही उचित आहे आणि काही अनुचित आहे बरं का. वडिलांची रीत जाणत असो, आमच्या वडिलांची परंपरा आहे का आम्ही देवाकडं काही मागत नाही. तुकाराम महाराजांचे वडील कोण? बोलोबा. ऐका बरं का, बोलोबा 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 बोलोबा. पंढरीला जाणं सोनूशिकर आणि घरी येणं म्हणजे देऊला येणं, पण देवाकडं मागायचं नाही. माझ्या काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत. वारी जवळ आली, आता पंढरीला निघायचं. तयारी झाली, पण आता जाता जाता लक्ष्मीचा निरोप घ्यावा लागत. लक्ष्मी लक्षात आली ना. हा येतो आता वारीला. घरातून निघून पती निघत असताना कधी नाराज करून पती तुमचा चेहरा नाराज नाही ठेवायचा बरं का. नाही तर मग 9 दिवस बगर खालीचे काय उपयोग होणार नाही तुमचा. तुमचा घरी पती घरून निघाला ना, तो वारीला निघो भजला निघो, कधी नाराज व्हायचं नाही त्याच्यावर. नाराज चेहरा वाटला जरा, मी वारीला निघालो तू नाराज आहे तुझा चेहरा. ना ऐका, हा चेहरा कधी नाराज ठेवूच नका. तुम्ही ज्याला भेटाल ना, ज्यानं तुमचा चेहरा पाहिला ना, तुमचा चेहरा पाहिल्याबरोबर समोरच्याला प्रसन्न वाटलं पाहिजे, असा चेहरा असावा. हे बघा, हसणं बरं का, आपल्या चेहऱ्यावरच असं जीवनच असं पाहिजे. हसणं आणि हसत राहणं याला जीवन म्हणतात मस्त बाकीच्या. नाही तर काय कायचे तोंड पावा, जेवण केलं तरी तसाच, उपाशी झाला तरी तसाच, त्याला भजनाला नेलं तरी तो तसाच. कसा तुमच्या लक्षात आला? अहो तो कीर्तनात आणला तरी तसाच. कसा फोडिली गवरी पैसे दिसे तोंडावरी, पैसे दिसे तोंडावरी, पैसे दिसे तोंडावरी. टाळी का वाजवायची माहितीये का? झोप येऊ नये म्हणून. हा
अजून टाळीचा पायसा सांगतो. कीर्तनात टाळी होय पातकांची होळी, म्हणून टाळी वाजवत राहा. झोप लागत नाही तर काय काय बहादर कीर्तनात आले की झोपी जात. एक जण झोपला गोरायला लागला सोनू शिकर. आपलं घोरणं का बरं असतं का? त्या पाठीमागच्यानं त्याला असा धक्का दिला. ते म्हणे ओट झोपला तर झोपला, घोरतो सुद्धा. त्या पुढच्यानं ते जागा झाले, विचारलं मागच्याला माझ्या घोरण्यानं काय होतं रे म्हटले, तुला थोडं पोरजी नाही पाहिजे वापरा बरं का, तर कळलं तुम्हाला. तो पाठीमागचा म्हणे गड्या अरे मला झोप लागत नाही काय होतं म्हणे. म्हणजे असे तर असतात कधी. कीर्तन संपलं नाही, एक आजीबाई आली दहा म्हणले अरे महाराज काय कीर्तन केलं रे तू, लय गोड कीर्तन केलं राजा. म्हातारी बाई आता ती गोकुळ झालं. बरं वर्णन कोणाला आवडत नाही, तिथं महाराज अरे देवाला वर्णन आवडतं, महाराजाला नाही आवडणार का. मी म्हणलं सांग गाडी आजी माझ्या कीर्तनातून तुला काय आवडलं नेमकं. अरे महाराज तुझा सारखा महाराज या महाराष्ट्रात नाही म्हणे. अयो मग तर लय छाती फुगली आपलीवाली. ए आजी म्हणलं आता लय वर्णन केलं माझं, तू सांग माझ्या कीर्तनात तुला काय मिळालं. म्हणले अरे महाराज अरे सोन्या तू एवढं गोड कीर्तन केलं. म्हणले अरे घरी झोपले 4 गोळ्या घेतल्या तरी झोप लागत नाही घरी असल्यावर. म्हणलं मग माझ्या कीर्तन तू रूप पाहत आलोचनी म्हणलं मला झोप आली असं. आळस निघून जावा मस्त फ्रेश. थोडं आयुष्य दिलं देवानं. आणि हसायचं तर रतापासून हसा. आमची दाजी सांगत राहतात इंदूरकर दाजी, हसायचं तर मन मोकळ्यापणानं हसायचं. का बर, जो मोकळ्या मनानं हसतो जो मोकळ्या मनाचा असतो, जो गालातली गालात असतो ना पक्क्या आतल्या गाठीचा असतो. जीवन सुद्धा मन मोकळ्यापणानं जीवन जगायचं. ऐकता का मग, ऐका ना. नाराजीसला चेहरा आलो ना बरोबर आपण त्या विषय. त्याचं कारण आहे म्हणे काय तुम्ही एकटेच नाही वारीला जायचं म्हणे, मग मल पण यायचं. कोण म्हणे, कनकाई आई साहेब म्हणजे बोलोबरांच्या पत्नी. काय म्हणतात मला सुद्धा कुठे यायचंय. ए कनकाई जागे आहे का तुम्ही, पुढच्या वर्षी निवृत्तीनाथ देवांसोबत तयारी करा. कुठं जायला, वारीला. हा वा 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 वारीला यायचंच बरं का. यावर्षी कोण कोण आलं धोरबोट करा बरं. तुम्ही पाठीमागच्या तुम्ही कोण कोण आलो, तुम्ही 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 नाही नाही हा तुम्ही वा. तुमच्यात कोणी आलं वा, तुम्ही वा वा टाळी वाजवा त्यांच्याकरता. बाकीचे आलेच नाही का, नाही. आणि कधीच येऊ नका मावशी हो. अशा सुनाल सासुरास करण एक दिवस अशाच मरा ग. नाही 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 पुढच्या वर्षी तयारी करायची बरं का. बरं का सोनू शिखर निवृत्तीनाथ, अरे तिथूनच जातात निवृत्तीनाथ देव. मी मला काही मी मनाचं नाही सांगणार, मला प्रमाण सांगायचं बरं का. आता एकदा तरी पंढरीला जायचं असं पण करा गाडी. आज ठरवा तुम्ही एकदा तरी पंढरीला म्हणा ना, एकदा तरी पंढरीला. तसं मरायचंच नाही, तसं बोला ना, तसं एकदा तरी पंढरीला. अजून एक अर्थ सांगतो तुम्हाला. ह्या बघा पहा बरं का, बारकाईने ऐका बरं, सगळ्यांनी ऐका, मुद्दा कळेल तुम्हाला. कधीच कोणावर जळू नका. काय करा, कधीच कोणावर, ऐकता का पुढचा सिद्धांत ऐका, कधीच कोणावर जळू नका सोनू शुगर. का बरं, एक दिवस आपल्याला जळायचंय. कळलं तुम्हाला, कळलं ऐका आता. तसं एकदा पंढरीला, तसं विसरले का काय, मरायचं नाही. एकदा तरी पंढरीला जायचं ठरलं. एकदा तरी पंढरीला जायचं. काय एकदा पंढरीला जायचं ऐकता का. आधी वारीचं नियोजन ठरलं ना, आधी पंढरपूरचा महिमा आहे का. आता का पंढरीला जायचं, पंढरपुराला का जायचं, काय त्या पंढरीचा महिमा. जेव्हा नव्हते चराचर, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होता पंढरपूर. जेव्हा नव्हते चराचर आणि तेव्हा होते पंढरपूर, म्हणून पंढरपूरला जायचं. तसं हा बस जमलं आली रेंज आता तुम्हाला बरं का. वा 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 एकदा तरी पंढरीला जायचं. हा पायी जायचं, पाय नाही जाता आलं तर गाडीनं तरी जायचं. बरं जायचं ठरलं. ऐका बरं का आता, ऐका. पंढरपूरला जाण्या अगोदरच एक गंगा लागती. काय नाव आहे तिचं, हौशा अक्का.
मग काय आहे? चंद्रभागा काय आता आहे का त्या चंद्रभागेचा महिमा ऐकायचं बरं का त्याचा पंढरपूरला का जायचं सांगतो ऐका त्या चंद्रभागेचा महिमा जेव्हा नवती गोदा गंगा जेवणवती गोद गंगा जेव्हा नव्हती गोदा गंगा आणि तेव्हा होती चंद्रभागा आता ठरलं बरं का आता पंढरीला जायचं 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 आता प्रमाण पुढचं आहे का अजून प्रमाणाच्या बाजूला बोलायचंच नाही पटल घेईल त्याला कीर्तन नाही पटल त्याला नाही कारण कीर्तनाला लई मर्यादा आल्या दादा आता सावधान चांगलं आहे का कीर्तनात हसण्याच्या अपेक्षाच करू नका थोडंसं काहीतरी एक नॉर्मली आपलं थोडंसं आयुष्य सुखानं जाऊन थोडंफार पण चांगलं आहे का चांगलं ऐकण्यात हसणं असेल तर चांगलंच आहे ते ऐका पण हसण्यावर कीर्तन घेऊ नका बरं का मनुष्य हसायला भेटेल म्हणून या महाराजाचं कीर्तन घ्या नरकाला जावं लागेल नरकाला जा ऐकता का तुम्ही काशीला कोण कोण जाऊन आलं हा चला तुम्ही वा तुम्ही इकडं पाटील तुम्ही इकडं वा 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 छान 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 ऐका बरं का ऐका पंढरीचं चाललं काय म्हणशील गेला आता काशीला तू पंढरीचं सांगायचंय पंढरीची वारीचं ऐका आता द्वारकेला कोण कोण जाऊन आलं फक्त वरबोट करा म्हणजे मला कळलं सगळं तुमचं काय वा वा तुम्ही जाऊन आले वा आता ऐका पंढरीला एक जाण्यात काय फळ आहे बरं का ऐकायचं ना महाराज म्हणतात काशी यात्रा 5 किती 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 5 द्वारकेच्या 3 द्वारकेला किती जायचं 3 वेळा पण पंढरीशी जाणे एक वेळा पंढरीशी जाणे काशीला किती वेळा जायचं वा वा असं प्रमाणात पाठ करायचं काशी यात्रा 5 हे काय श्रावण महाराजाच्या घरून नाही सांगतो बरं की पंढरीचं चाललं ना आपल्याला वारीला निघायचं नाही मागणी करायची ना देवाकडं काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 5 आणि 3 8 ह्या 8 फेऱ्या जेवढ्या एकदाच घालवायच्या आहे ना 8 फेऱ्या जेव्हा होतील तेव्हा तेवढं पुण्य पण 8 फेरीचं पुण्य एकदाच पंढरीशी जाणे हा पंढरीशी जाणे काही वेळा निघाले मग आई साहेब म्हणे काय करा मला पण कण काय हो तयारी करायची नाही इथून बाजूला गेलो आपण म्हणून या बरं का नुसते कीर्तन ऐकू नका आमची दाजी सांगत राहते आमचा झाला सांगायचा धंदा आणि तुमचा झाला ऐकायचा धंदा पण या माझी विनंती संत सांगतात म्हणून या बरं का श्रावण महाराज जगतात सांगतो म्हणून नका येऊ संत सांगतात म्हणून तरी पंढरीला एकदा या 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 तसं हा बस बस झालं झालं आलं लक्षात तसं मरायचंच नाही रे बाबा निघाले आई साहेब सुद्धा वारीला निघाले पण महाराज म्हणतात आषाढीचा पर्व काळ मध्ये वारी जवळ आली का जो हाडाचा वार करी ना त्याच्या हृदयातली तळमळ पा काय तळमळ संपदा सोहळा आवडे
जमला का करेकर? जमलं ना? हा, जमलं जमलं. संपदा सोहळा नावडे मनाला लागला अटकला पंढरीचा. पण परंपरा होती ना, काही मागायचं. पहिलाच मुक्काम पुण्यात. मग आता हे गिराईक म्हणले ओले अवघड ना. कोणतं? कारण ते न्यायचं दुखणंच नव्हतं. म्हणजे बोलोबा का नेत नव्हते माहिती का? बोलोबाला माहिती हे दुखणं नेलं का काहीतरी. हा बस 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 काहीतरी माग न घालणार देवाला. पण परंपरा आहे ना. मग रामायणातला दृष्टांत सांगायचा बोलोबाने. काय करायचं? काय ग सांगू कन काही तुला. त्या रामायणामध्ये हनुमंतरायने एवढी सेवा केली ग कन काही. पण देवाकडं काय मागितलं? तुला विनंती, आपल्या घराण्याची परंपरा आहे. तिथं गेल्यावर देवाकडं काही मागायचं. हा बर, शेवटचा मुक्काम उद्या पंढरीत जायचं. कन काही ऐक, त्या महाभारतामध्ये एवढी द्रौपदीनं सेवा केली. त्या सेवेला सीमा नाही. पण काय सांगू, देवाकडं काही मागितलं. तुला विनंती, उद्या आपण पंढरपुरात जाणार आहे. देवाकडे काही मागायचं. चंद्रभागेचं स्नान झालं. बोलोबा पुरुषांच्या रांगेला आणि आईसाहेब महिलांच्या रांगेला. बोलोबाला पाहिल्याबरोबर देवानं खाली मान घातली. वा, काय भक्तीचं ऋण असेल ना. दर्शन घेतलं आणि बोलोबा पुढं निघाले. आणि वर मान केली ना आईसाहेबाला पाहिलं कोणी. आणि देवाचा हसरा चेहरा झाला. आत्ता देवानं विचार केला, आत्ता ऋणातून आपण मुक्त होणार. म्हणजे बोलोबा पुढं गेले ना आईसाहेब आल्या. कस काय, बरं आहे का? कोण म्हणतं? देव. कोण आला? कनकाईला. कनकाई म्हणते, देवा अरे बरं की. अगोदर विचारण्यापेक्षा मी काकड्यात ऐकलंय बाबा, न सांगता. देवा तुला सगळं कळायला पाहिजे ना रे. सगळा आनंद ते बघ देवा. पण अजून काय कुस पवित्र झाली सगळे देवा. बस देवाला तेवढं दुखणं लागत होतं ना. मुलगा होईल. काय होईल? ज्या माऊलीला 40 वर्षानं कळलं मला मुलगा होणार आहे, किती आनंद असेल तिच्या चेहऱ्यावर. हे बघा, आई तिला म्हणतात आणि बाई तिला म्हणतात. जिला लेकरू झालं तिला आई म्हणतात, आणि जी बिगर लेकराची तिला बाई म्हणतात. ऐका आता, लय आनंद झाला. कोणाला? येणं म्हणून आपलं हे ना मंडळी. हा हा मंडळी मंडळी. आणि आल्या तर आल्या चेहरा हसरा. चेहरा हसरा दिसल्याबरोबर बोलोबाने विचार केला, काहीतरी गडबड. एवढा उशीर का यायला? हो, देव बोलत होता तुझ्याशी. मग मी मुगी आहे आज? काय बोलला देव? कस काय चाललं म्हणले? तू काय सांगितलं? मी जे सांगायचं ते सांगितलं. मग तो काय म्हणला? मुलगा होईल. तुला सांगितलं होतं त्याच्याकडे काही मागू. आता सांग परत. देवा देणाराच आहे ना मुलगा. ऐकता का? तुम्ही नमस्कारा. कोणाला? मसोबाला नाही बरं का. या मसोबाला नमस्कार द्या. पाय रे मसोबा, मला जर नातू झाला तर तुला 4 पायाचा कापील म्हणती. असं मग तरी कापली तरी पाशी मसोबा सामनी कापली पाहिजे. असा भंगार नवस नका करू कोणाला. हे बघा का आलेत ना देवीच्या प्रांगणात, वटमा देवीच्या. तुमच्या जीवनात सुख असेल दुःख असेल हे देवीला सांगा, कोणाला सांगू नका. देवी आपल्या संकटातून आपल्याला मुक्त करील. देवा सांगू सुख दुःख आणि देव निवारील भूक. सांगा देवाला संकट आपल्यावाले. सांग देवाला आता असा मुलगा दे, आईचा पुत्र दे. संता करिता वडे पंढरीनाथा, करिता वडे पंढरीनाथा, करिता वडे पंढरीनाथा. आईचा पुत्र देई संता, तरी त्या आवडे पंढरीनाथा. पंढरीनाथाला आवडेल असा मुलगा द्या मला. बरोबर बरोबर. पण परंपरा आहे ना हो.
पण काही मागणं उचित आहे आणि काही अनुचित आहे. काही उचित मागणं आहे, सांगा देवाला चांगला मुलगा दे देवा, असं चांगलं. हे बघा, उचित अनुचित सांगतो. मावशी, तुम्हाला साडी घ्यायची, हे नवऱ्याला सांगणं उचित का अनुचित? उचित म्हणजे चांगलं आहे, चांगलं आहे. साडी घेऊन या मला नवी. हे नवरात्र उत्सव आला आता, एक नका आणू, 10 आणा. 15 सांगा किती, पुढच्या वर्षी 15 सांगा किती. पण जेवढ्या उपवास करायच्या तेवढ्या तुम्ही घाला. पण एखादी गरीब माऊली जर तुमच्या गावाला असेल तर एखादी साडी तिला द्या, तुमचा नवरात्र उत्सव साजरा चांगला होईल. कधीतरी दान धर्माने उत्सव चांगलं होईल, आपल्या उपवासाचं चीज होईल. ऐकता का? ऐका ना, ऐका ना. साडी नवी घ्या हे सांगणं कसं आहे, उचित आहे. पण आता ही साडी मळाली, त्यांना सांगायचं आता ही साडी मळाली, आता ही धुवून आणा, हे सांगणं काय अनुचित आहे. हे सांगू नये आपण, सांगू नये आपण. ऐकता ना, शाळेची फी आली, मागावं बरं का, देवाकडे सुद्धा मागावं. सरांनी सांगितलं, ए बाळा उद्या शाळेत यायचं नाही का, परीक्षा आली, परीक्षा बी घेतल्याशिवाय तुला घेणार नाही. बापाकडे गेला, दादा पप्पा उद्या सरांनी का नाही फी सांगितली. मग आता त्याने कोणाकडे मागावा? बापाकडेच मागावं. हे उचित मागणं आहे ना, म्हणजे आपणही मागावं आपण सुद्धा. पण मागण्यातला फरक आगळा वेगळा आहे. काही मागणं उचित आहे, काही अनुचित आहे. आता ऐका ना, आता ऐका. अभंगाचं पहिलं चरणच ऐकायचं बरं का, बाकीचं काय मग सरळ सरळ सांगतो. आता शास्त्रानं 3 संगती सांगितल्या. किती 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 किती? 3. एक आहे कुसंगती, एक आहे विसंगती आणि एक आहे सतसंगती. कुसंगती ही जीवनामध्ये टाळावी लागते, विसंगती ही जीवनामध्ये घडत असते आणि सतसंगती मात्र जीवनात करावी लागते. म्हणून संतांचा समागम घडावा. पण कोण्या हो? देव. अरे राजा खूप गोड. संघर्षाचा काळ असतो बरं का दादा. ह्या वयापासून संघर्ष असतो. म्हणून कोणालाही चांगलं म्हणा. मी आधीच सांगितलं, मी सन्मान करणारा महाराज, मी अपमान करणारा कारण त्या भूमिकेत गेलोय आम्ही.
हा मृदंग पाहिला ना, गुरुवारी राजेश महाराज बगे गुरुजींची आठवण होती आम्हाला. कारण आम्ही आळंदीला गेलो तेव्हा मृदंग शिकलो. असं गायन ऐकलं की कल्याण गुरुजींची आठवण होती आम्हाला. गायन क्षेत्रामधले आमचे खंडाळकर गुरुजी म्हणजे आजोबा बरं का, बाबा सुनील बाबा. खूप छान संघर्ष असतो म्हणून चांगलं म्हणा. वा, वेदांत महाराजांनी चांगली चाल गायली. मन सुद्धा चांगलं ठेवा. महाराजांनी गोड मृदंग वाजवला. महाराजांकडे शिकून गोकुळ महाराजांनी गोड मृदंग वाजवला. चांगलं म्हणण्यात आनंद आहे. म्हणा चांगलं, पाय वाईट म्हणण्यात का. हे बघा, एखाद्यानं गाडी घेतली ना दादा, एखाद्यानं गाडी घेतली ना म्हणा, तात्या काय गरिबीचा काळ होता तुमचावाला, सायकल नव्हती हो तुमच्याकडं. ऐकता का? चंद्रभागा ऐक माझ्या पाय थोडे वेळ करू दे ग बाय कीर्तन. ऐका म्हणावं तात्या, फार गरिबीचा काळ होता तुम्ही. वा सायकल घेतली नंतर मग वा आता गाडी घेतली ना. तात्या काय दिवस आले तुमच्यावाले, चांगलं झालं. तात्यालाही बरं वाटेल का नाही हो. हातीतून जाऊन आला ना, हाती एक जण भेटला त्याला, तात्याने गाडी घेतली. हप्ते घेतली असं. अरे काय ह्याला जळतो गेड्या तू अशानं नाही झाली तर नको घेऊ, पण जळू नको. एखाद्यानं बंगला चांगला बांधला ना, म्हणावं मामा झोपडीचा काळ होता तुमचा आला. काय सुंदर बंगला बांधला, मस्त कलर लाइटिंग. आज चांगलं वाटेल ना, चांगलं मन ठेवा ना. हा दुसऱ्याला भेटला, ते मामाने बंगला बांधला, लोकांची मुटकी उडून बांधला असं. अरे तो का आला मुंडकं मुडीतो बुवा, ती चांगलं म्हणण्यात आनंद. वा, वेदांत महाराज खूप गोड आवाज. टाळी वाजवा माझ्या लेकरा करता. देववसे चित्ती. शास्त्रानं 3 संगीत सांगितल्या. कुसंगती ही टाळावी लागते, विसंगती ही घडत राहते. आता कुसंगती कशाला म्हणायचं, तुम्ही ढेकून पाहिला का? ढेकून बर, आता ढेकणं राहिले नाही ना. पूर्वीच्या काळी ते झोपडी असायची, मग त्याला ते तुराट्या लावलेल्या असायच्या आणि मग त्याला ते ढेकणं चिटकले. आता ढेकणं राहिले, बोला ना. ढेकणं नाही राहिले, पण ढेकणाच्या जातीचे आहेत ना. हा, बोगस नाही बोलायचं बरं का, त्याला प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला असा. ढेकणाची संगत करणं लय वाईट. टाळावी. कुसंगती जीवनामध्ये, विसंगती घडत राहते बरं. कशाला म्हणायचं विसंगती? ऐक मानवा बाई, या प्रपंचातली विसंगती. तुम राम नाम घे हे राजा, नरासारखा नर जन्मला मुखी राम नाही. ऐकतं का विसंगती ऐक या प्रपंचाची. तू म्हणशील बायका पोर, ऐकता का? हे तुझ्या मागचे चोर. घ्या तिला कोणतरी, तिची आजी असेल, मम्मी असेल, घ्या थोड्या वेळ घ्या. विक्षेप नका, थोड्या वेळ थांबायचं आहे मला 15 मिनिटात. मी तर 9लाच थांबणार होतो, पण तुमचं जरा चेहरे जरा बरे दिसू राहिले, अजून काय भुका लागली नाही तुम्हाला म्हणून, नाही तर मी वेळेवर थांबणार होतो. ऐकता का? या प्रपंचाची विसंगती. तू म्हणशील बायका पोर, तुकडोजी महाराज म्हणतात म्हणून सांगतो बरं का. हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती कापड फोलतील तुझ्याच डोक्यावर. म्हणून घे हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला का रडतो ठाई ठाई. या संसारा पायी तू म्हणशील घर दार येतेच राहील सार. ही विसंगती बरं का.
मेल्यावरती आपलं घर स्लॅबच्या बंगल्यावर. नाही 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 ना मग गावाच्या ही प्रपंचाची विसंगती. गावाच्या बाहेर ही विसंगती प्रपंच. कुसंगती ही टाळावी लागते. विसंगती ही जीवनात घडत असते कधी कधी बरं का सोनू शिखर. बायको सुद्धा मनाजोगी मिळत नाही हो विसंगतीच्या प्रपंचातली. लग्न झालं पट्ट्याचं, 2 मित्र होते, वर्षानं गाठभेट झाली बस सोनूच्या सप्त्याला. म्हणजे कारण अरे काय वाघासारखं जीवन होतं तुझं, आहे तब्येत बिब्येत आणि आता तर नुसता पतला झाला. काय करू म्हटले राजा, बायको अशी मिळाली. काय घरी गेलं ना आपण जर म्हणू ना चहा ठेव, मस्त थंड पाणी घेऊन येते म्हणे ते आपल्याला. येते अवघडच झालं म्हणे आता. अरे मग भूक लागली का आपण म्हणावं भूक लागली ती पक्क नाश्ता घेऊन येते म्हणे. भेटली म्हणे वो पक्की लग्न झाली. आज त्या मित्रांना सांगितलं एक सल्ला घे ना, तुला जेव्हा भूक लागेल असेल ना तो तो बायकोला म्हण मला भूकच लागेल नाही. तुला जेव्हा गरम पाणी प्यायचं आहे ना तेव्हा म्हण मला लय थंड पाणी आण. तो घरी गेला, ते म्हणे मला आहे ना मस्त गरम पाणी आण. ती मस्त गार पाणी घेऊन आली. त्याला मंत्र पटला बरं का, त्याला मस्त बघे, त्याला बरं वाटलं जरा. विसंगती बरं का सांगतो, विसंगती म्हणून. बरोबर आहे, संजय महाराज पाचपोरला गोड सांगतात. अशा महात्म्याचे कीर्तन ऐका बरं का. लोक म्हणतात संप्रदायाचं हे दर्जा ढसळा, आपल्या कानाची क्वालिटी ढसळली. संप्रदायात अशी हिरे एवढे गोड संत, एवढे गोड कीर्तनकार आहे, फक्त आपल्याला प्रवृत्ती नाही राहिली आपल्याला. असा एक एक सिद्धांत ऐकून घ्या महाराजांच्या मुखातला, खूप गोड ऐका. त्याला भूक नव्हती लागलेली, म्हणायचं ना मग आता भूक तर भरपूर लागली, कीर्तनावून गेला तू कधी सोनूच्या सप्त्यावरून. थोडी भूकच ठेवली त्यानं, मंत्रपाठ करायचं ना त्यानं. जेवला पण थोडासा जरा उपजीत राहिला तो. तेव्हा म्हणे मला अजिबात भूक नाही. पंचपक्वानाचं थाट 11:00 वाजता. वा वा, त्याला वाटलं भुंगली आता, आता काय ताण नाही. मस्त बाकी वा वा वा, जुळलं मस्त बाकी छान. 6 महिन्यात भेट झाली. कसं काय चाललं? हो बाबूराव लय गोड चाललं म्हणले, लय आनंदात चाललं. पण आता ते म्हाताऱ्याचं वर्ष श्राद्ध आलं म्हणे. मग तुला नियम माहितीचे म्हणे. गेला तो बसला. म्हाताऱ्याचं वर्ष श्राद्ध आलं बापाचं. काय नाही आता पिठलं पोळी घालू, 100-1 माणसं बोलू. 500 माणसं बोलवायची. किती? त्याचा आकडा वाढला, लय बरं वाटायचं त्याच्या हृदयाला. पिठलं भाकरी, मग पिठलं भाकरी, जिलेबी, कढी, बासुंदी, त्याला बरं वाटायचं मस्त बाकी छान. विसंगती सांगतो आता ऐका सिद्धांत कर. पूजा झाली ना घरातली आणि नैवेद्य टाकायला चालेल, सोडायचं ना आता कुठं? नदीला. आता नदीला जाऊ नका, नुसता पूर चालू आहे बरं का जिकडं तिकडं. तो ती गेली नदीवर, हा म्हणायचा पुढं जाऊ नको, ती म्हणायची जाई. याचा मंत्र चुकला ना आता तिथे गेल्यावर. हा म्हणायचा पुढं जाऊ नको, ती म्हणायची जाई. गेली गेली. नदीचा पाणी कुणाकडे वाहतं मला सांगा बरं तुमच्या दिशेला? लोणीकडे म्हणा ना, लोणी लोणी. मग आता ती जर पाणी कुणाकडे चालू आहे, गेली कुणाकडे असेल, मग या ना लोणीला जावा ना, निघा ना लोणीच्या दिशेनं. हा शिन्नर का निघाला, आलं तुमच्या लक्षामध्ये. शिन्नरला जाऊन निमोनला भेटला तो कडी एकदा. म्हणे गाव पाटील इकडं कुठं? आपली बायको वाहून गेली म्हणे. अहो म्हणे पाण्याचा प्रवाह लोणीकडे, तुम्ही इकडं निमोनला कुठं चालली? तो पाण्याचा प्रवाह कुणाकडं असू द्या म्हणे. ती जीवनात उलटी वागणारी होती, मला असं वाटलं ती उलटी वाहत आली असं. ही प्रपंचातली विसंगती आहे. ही प्रपंचातली विसंगती आहे. पहिली आहे कुसंगती, दुसरी आहे विसंगती, घडत राहणार नाही. तिसरी आहे सतसंगती. पण देवा आशांचा संगती देव वसे, ज्याच्या चित्तामध्ये देव आहे ना देवा, आशांची संगत दे मला. मग कोणाच्या चित्तामध्ये देव आहे? महाराज म्हणतात हे चित्त एवढं गोड करा ना. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ आणि येऊनी गोपाळ. महाराज म्हणतात चित्ती तुझी पाय डोळा रूपाचे ध्यान, डोळा रूपाचे ध्यान, माझे चित्त तुझे राहे ऐसे करे आधरो भवातारी ताता
ज्याच्या चित्तामध्ये देवी ना अशाची संगती दे. काय त्या गोपिकांचं चित्त ओतपोत भरलेलं होतं. काय त्या संसार विसरलेल्या होत्या. ऐकायचं का? ऐकूया नवनाथ महाराजांच्या मुखातून. त्या गोपिका या संसाराला विसरून गेलेल्या होत्या. मैतो हे कान्हा महाराज म्हणतात ऐका रे. किती विसरलेले होते. मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार सब कुछ भूल गए तेरे संग ज्योत जगा दे प्रीत लगा चरणों में ले. दादा महाराज हा असं असं मुरली वाले ओ बंसी अखंड चित्तामध्ये परमात्मा होता. अशा गोपिका का हो पांडुरंग ध्यानी तुकोबरांच्या चित्तामध्ये अखंड परमात्म्याचं ध्यान. पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्नी पांडुरंग. महाराज म्हणतात देवा, तुकाराम महाराज म्हणतात देवा द्यायचा असेल ना देव वसे चित्ती. ज्याच्या चित्तामध्ये देवच आहे ना त्याची घडावी संगती. देवा एक काम कर ना, हेच आवडतं ना. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे महाराज म्हणतात ऐसे आवडते मना. या मनाला तेच आवडतं बरं का देवा. म्हणून देवा पुरवावी वासना. वासना म्हणजे इच्छा, इच्छा इच्छा. देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना. महाराज म्हणतात त्यांची घडावी संगती देव वसे चित्ती. बरोबर देवीला सुद्धा मागा आणि तिला सांगा ए देवी अंबाबाई लाड लाड ये. आमच्या गोकुळदादाने सांगितलं आता तेवढं कट कर बरं का भाऊ. नाही तर म्हणजे आतापर्यंत म्हणत होतं संतांच्या अभंग आता मधी शिरला. एवढं कट कर माझ्या सोन्या बरं. काय चांगलं आहे गोड आहे. तिला सांगा त्या देवीला अंबाबाई लाड लाड ये देवापुरवाई वासना बरं का. सांगा त्या देवीला कागदरीला सराग दरीला सराग तुग सत्वाची तुग अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तिथून आलो देवी तुग पुढ पुढ मी ग तुझ्या माग. कागदरीला सराग दरीला सराग दरीला सराग दरीला अंबाबाई लाड लाड योग, अंबाबाई लाड लाड योग योग योग. कागदरीला सराग दरीला
वरी करा बरं मस्त बाकी गाडी वाजवा जगदंबेच्या दरबारात आलो हे देवी वटमा देवी तुग सत्वाची तुग अंबाबाई तुझ्यासाठी मी आलो पायी पायी तुझ्यासाठी आलो तुग पुढा 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 तुझ्या माग दरीला 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 वटमदेवी लाड लाड ये कागदरीला सराग दरीला सराग देवा पूर्वावी वासना हरी जनाशवे नवो अंग संगतोटी तुका म्हणे जिने भले संत संगष्टनी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठोबा रकुमा श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी ज्ञानोबर आहे म्हणून म्हणतात सांगतात ना सकळ तीर्थाची दुरे जी एका माता पितर श्रद्धेनं आई वडिलांची सेवा करा का हो महाराज आम्ही संतांचं ऐकलं तर भलं होईल जगाच्या कल्याणा संतांचं ऐकलं तर भलं होईल ज्ञानोबरायांचं ऐकलं तर भलं होईल निवृत्तीनाथ देवांचं ऐकलं तर भलं नाथ महाराजांचं ऐकलं तर भलं होईल संतांचं ऐकलं तर भलं होईल पण आपण जर संतांचं नाही ऐकायचं मग ऐका पुढे धोका हे जरी नाही हात बरी करूया मस्त बाई हात 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 सर्वांनी हे जरी नाही दुसरं येईल हे जरी वर्तमान
व्रतार सोडून नारी फिरतील दारोदारी ऐसा शकुन माझा दादा ऐकावा निर्धारी शकुन सांगवया शकुन सांगवया आणि माई आता शकुन प्रकरण ऐकलं, आता होर प्रकरण ऐकायचं बरं का मस्तपैकी महाराज. त्याला टाळी वाजवा मस्तपैकी. ऐका दादाला होर ऐका दादाला ऐका दादाला होर ऐका दादाला ऐका दादाला होर ऐका ऐका दादाला होर ऐका सोहमवाग्या प्रेम नगरवारी सावध भवनी भजने लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची 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 माझ्या मल्हारीची वारी हे डोर फिरवी तो तुम्ही डोकं डोकं ऐका चला सर्वांनी हात वरील करत एकदम मस्त बघ जाता जाता एक टाळी एक आनंद पिंगळा महाद्वारी कोणी बोलत का पिंगळा वाह गोकुळराव घामाघूम झालं लेकरू मस्त टाळी वाजवा त्याच्या करता या लेकरांकरता टाळी वाजवा या लेकिंग करताय मस्त वा सुनील बाबा माझ्या सुनील बाबा करता टाळी वाजवा बरं की सर्वस्व तुम्हाला पाहिलं नाही कारण हे काही एका घरचे नाही भाऊ आपल्याला दोन संबळ मागी हे 50 घरची 50 राहत्या कोण भीतीवर जाऊन बसतं कोण पाण्यात टाकीवर जाऊन बसत कोणी रात्रीच पळून जातं घरी तिकडे गेले हो घरचे दमद्या आमचा पोरगा जर आला नाही अय याड्या हे तो घरी पोहोचला तरी तो फोन करू राहिला आला नाही म्हणजे काय बा सोपं नसतं पण तुम्ही सगळी काळजी घेता पोरांना माझी विनंती तुम्ही संस्थेतून जात असताना सुनील महाराजांचं नाव जगभर झालं पाहिजे असं नाव घेऊनच घरी जायचं हां माझ्या पोरांना त्याचं कारण असं आहे माझ्या बहिणीनं आम्ही सुद्धा विद्यार्थी होतो पण स्वतःच्या मनानं जिद्दी लावायची रियाज करायचा मोबाईल नाही पाहायचा रियाज करायचा मग मृदंगावर जे मृदंग शिकत असेल त्याने मृदंगावर प्रेम करा तुम्ही काय 2 लाखाचा फोन घेऊ शकतात पोरांनो पण तुम्ही वाजवायच्या आधीच जर फोन घेतला तर मग तुम्ही मग 10,000चा नाही घेऊ शकत मग चांगलं पेटी वाजवत असेल तर गायनाचा रियाज करा 4-4, 5-5 तास रियाज करा लक्ष द्या जे गुरुजी सांगतील ऐका पोरांना तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही वा बस आता जय विठ्ठल होईल नानादेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ एकदा त्या या सखूबाई करता टाळी वाजा आमच्यावाल्या वा 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 वा
काय घेणं नाही तू मन मोडून आला. पण छान आहे बिचारे, गोड नाचती कीर्तनात, टाळी वाजतीच्या करतात. असं आहे का? आई नाही का त्याला? वा छान आहे. वा ऐका आता. आणि म्हणून आज ज्याने सेवेचं दान केलं, सौरभ दादा, रवींद्र दादा आणि आमचे भाऊसाहेब भाऊजी, याने सेवेचं दान एकदा टाळी वाजा मस्त बाकी. ज्यांची अन्नदानाची सेवा आहे, आदरणीय रामदास पांडुरंग किती भाऊ करता, मग टाळी वाजा मस्त रामदास भाऊ करता. वा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. रामकृष्ण हरी. तुकाराम तुकाराम. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी शिव. निवृत्तीनाथाचे चरणी, शरण एका जनार्दनी. बोलिले